नवरा बायकोच्या नातीतील चर्चेचा मुद्दा नेमकं काय असतो? त्यांचं एकमेकांबरोबर असलेले संबंध. बायकोपासून काही लपवायचं म्हणलं तर नवऱ्याला नुसता घाम फुटतो आणि हाच फुटलेला घाम बघून प्रेक्षकांना मजा येईल याची हमी देणारं नाटक म्हणजे खरं खरं सांग. तर तिसरी घंटा या कार्यक्रमामध्ये या सगळ्या कलाकारांचं स्वागत. मी श्रेयस तुमचं स्वागत करतो अस्सल मराठीवर. नमस्कार. नमस्कार श्रेयस. तर आपण आता डायरेक्ट मुद्द्यावर येऊयात. पहिल्यांदा तुमच्याकडे नाटक आलं तेव्हा तुमची सगळ्यांची रिॲक्शन काय होती? नाटक करूया. माझी हीच रिॲक्शन होती की नाटक करूया. विजय केंकरे सरांनी मला हे नाटक वाचायला दिलं आणि ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की इंटरेस्टिंग आहे आणि गमतीचं नाटक आहे, गमतीदार नाटक आहे. रुजिता मॅडम, मी स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मी थोडीशी कन्फ्यूज होते, त्यामुळे मी 2-3 जणांना फोन केला. एक तर पहिला फोन आमच्या विजय सरांना केला, त्याला मी विजय काका म्हणते, आणि त्याच्याकडनं समजून घेतलं की मला जमणार आहे का, हे असं होणार आहे का, ते तसं होणार आहे का, असे एक उगाच मनातले खूप प्रश्न आहे. तू करतेस असं त्यांनी सांगितल्यावर मग मी करत होते. क्या बात है, ये कॉन्फिडन्स होना चाहिए. तुम्हाला काय वाटलं सुलेखा मॅडम? सगळ्यांना हे स्क्रिप्ट वाचायला द्यायच्या आधी विजय सरांनी मला दिलं होतं आणि ते स्क्रिप्ट वाचल्या हे अंड्याचं नाटक आहे असं मी त्यांना म्हणले होते. ओ क्या बात आहे. म्हणजे सरांचं कास्टिंग तुम्ही केलंय. ते वाचताना सुद्धा हा आनंदच आहे आणि हा आनंदच करू शकतो आणि लोकांना हाच माणूस आनंद देऊ शकतो हे मला माहितीच होतं. फक्त काय सरांनी मला सांगितलं तुम्ही उर्मिला करणार आहे आणि आम्ही दोघी जणी सेटवर म्हणजे तालमीच्या हॉलमध्ये येईपर्यंत तिला वाटत होतं ती उर्मिला करणार आहे, मला वाटत होतं मी उर्मिला करणार आहे आणि मी त्यांना इरा शोधायला मदत करत होते. नेमकं उर्मिला करतंय कोण? नाही हे बघण्यासाठी तुम्हाला नाटक खरं सांग, उर्मिला करताय कोण? राहुल सर, मला जेव्हा हे नाटक विचारलं तेव्हा मला बरेच दिवसापासून नाटक करायचं होतं आणि जसं हा म्हणला तसं कोविड नंतरचा काळ होता आणि काहीतरी सुरू करायचं आणि चांगलं काहीतरी सुरू करायचं, कारण 2 वर्ष त्यामध्ये केली होती. त्यामुळे तालीम आणि ते पुढचं नाटक ही प्रोसेस हवी होती एक ॲक्टर म्हणून सुद्धा. नाटक हे आता आधी आलं आहे तर ते आपण करूया, त्यामुळे मी नाटक स्वीकारलं आणि आता नाटक करतोय. क्या बात आहे, सगळ्यांनी खरं खरं सांगितलं. म्हणजे तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे? म्हणजे या नाटकाचा पात्राचं असं काय मत असावं? स्पाइस एका शब्दातच असलं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे. मसालेदार आहे म्हणजे. रुजिता मॅडम, तुम्हाला काय वाटतं? तू कधी केलेस का? नाही कशाला? नाही अरे बिंदास. खरं खरं सांगतोय, काही नाही. वैयक्तिक मत, भीती. काय बोलतोय खरंच? म्हणजे इट इज नॉट इझी असं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणं. मला भीती वाटेल. यस, गट्सी. हा, गट्स आहेत तेच करू शकतात. बरोबर. भित्री माणसं नाही करू शकत. आणि हिंमतच लागते. हिला सांभाळा का तिला सांभाळा, किंवा याला सांभाळा का त्याला सांभाळा. तुम्हाला काय वाटतं? ज्याला जमेल त्याला झेपेल त्याने करावं. हे म्हणजे तुम्ही डायरेक्ट सांगताय लोकांना, हो, म्हणजे काय? ज्याला जमेल त्यांनी करून टाका म्हणून. हो, पण करू नये का असं सांगणारे तरी आम्ही कोण आहोत आणि करा असं सांगणारे तरी आम्ही कोण आहोत? तुम्ही वैयक्तिक मत विचारलं ना. हा, बरोबर. सल्ला म्हणा दिला असता तर करू नका. वेगळं असतं. नाही तर कराच असं सांगितलं. नाही, हा यांचंच मत आहे, सल्ला म्हणून घेऊ नका कोणी. खोटं बोलण्याबद्दल वैयक्तिक मत काय आहे तुमचं? आणि पात्राचं काय आहे? दोन्ही सांगा. काहीतरी म्हणजे काहीतरी नाही, माझं काय वैयक्तिक नॉर्मल जगात असतं ते त्यांचं की काय खोटे कधी बोलू नये वगैरे टाईप. पण माझं असं काही नाही आहे टाईम्स. हां, म्हणजे ते बेमालूम असलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. एकंदरीत खोट्या बोलण्याविषयी माझं म्हणणं आहे की कधी ना कधी तुम्ही पकडले जाताच, तेव्हा घाबरायचं नाही. तुम्हाला पकडलंय? पकडलं तर त्यांना हट म्हणण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. ज्या पद्धतीने हसताय म्हणजे यांनी पकडलंय, मग असं असलं पाहिजे. तर पण मी खरंच बोलतो असं म्हणणारा माणूस सगळ्यात जास्त खोटं बोलतो, सगळ्यात जास्त खोटारडा असतो. असं ह्या जगात कोणीही नाही जे खोटं बोलत नाही. आपण दिवसभरामध्ये रोज एव्हरीबडी टॉक्स एकतरी खोटं काहीतरी आपण बोलतो. बरोबर आहे. आपण समजा कुठं पोहोचायचं असलं, हा आलो 5 मिनिटात, बरोबर, असं होतच अगदी. तुम्हाला काय वाटतं? खोटं बोलण्याविषयी मला असं वाटतं की ते सिच्युएशनल असलं पाहिजे. म्हणजे
सगळीकडे सरसकट खोटं बोलणं नको. काही ठिकाणी खरं आणि काय म्हणतात अर्धसत्य. नाही, किंवा काही ठिकाणी जिथे बोललं पाहिजे तिथे बोललंच पाहिजे. तिथेही अनेक वेळा खोटं बोलताना दिसतात जेव्हा माणसं, तेव्हा मला असं वाटतं की इथे गरज नव्हती. आपण छोट्या छोट्या गोष्टींबाबत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी खोटं बोलतच असतो, पण काही ठिकाणी खरं बोलावं माणसानी स्वतःच्या चांगल्यासाठी. असं आणि तुमच्या कॅरेक्टरला मॅच होतं का? फरक आहे. हो, माझं जे कॅरेक्टर आहे ते इतकं हुशार आहे ना की तुम्हाला कळणार पण नाही ती कधी खरं बोलते आणि कधी खोटं बोलते. Correct. त्याच्यासाठी तुम्हाला नाटकच बघ, नाटक बघावंच लागणार मी काही आहे. सांगणार नाही. मी तर बघणारच आहे, तुम्हाला पण बघायचं आहे की हे किती खरं बोलतायत. तुम्ही सांगा की तुमचं कॅरेक्टर आणि तुम्ही आणि खोटं बोलण्याविषयी तुमचं मत. एकतर सत्य लपवणं म्हणजे सुद्धा खोटं का, ह्याच्यावरती आधी चर्चा करायला पाहिजे. खूप डीप आहे. म्हणजे आपण खोटं अगदी सहज बोलतो आणि आणखीन एक खूप कष्टाची गोष्ट म्हणजे ते लक्षात ठेवायला लागतं. त्याच्यापेक्षा असं मला कधी कधी वाटतं, अरे खरं बोलून टाका, जे काय आहे ते लक्षात तरी राहतं आपल्या. बरोबर आहे. नाही ते एका जणाला सांगितलेलं दुसऱ्याला सांगितलं ते लूप हा, ते सांभाळावं लक्षात लागतं राहत मग. नाही. So, सोपं काय आहे तर खरं बोला. Yes. आणि कॅरेक्टर विषयी म्हणशील तर ती बिचारी घाबरलेली असते. ती कशी असते माहिती, तिला करायचंही आहे एखादी गोष्ट आणि ती करते आणि त्याच्यानंतर ती घाबरते आणि तिला खरं खरं सांगायचं असतं. सो बेसिकली ती कन्फ्युज्ड असते मग आणि त्या कन्फ्युजनमुळे जे काही ह्युमर होतं नाटकामध्ये ते होतं. तुमच्या स्वभावाला मॅच होणार आहे का कॅरेक्टर? बऱ्यापैकी. काय म्हणता? हा, बऱ्यापैकी. मला एखादी गोष्ट करायची असते, ती मी करते, मग मी घाबरते. होतं असं माझ्या बाबतीत होतं. राहुल सर, खोटं बोलणं हे जर कोणाला हर्टफुल नसेल तर काय हरकत आहे, आणि ते हेल्दी असलं पाहिजे खोटं बोलणं. हे स्वतःही त्याचा त्रास होता कामा नये मुळामध्ये. त्यामुळे आणि तो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे खोटं बोलणं आणि खरं बोलणं. एखाद्याला गोष्ट एखादी वाटत असेल की नाही हे खरं बोलायला पाहिजे, दुसरा वेळेला की नाही खोटं बोलतो तरी काय फरक पडतोय, तो वैयक्तिक मुद्दा झाला परत. त्यामुळे खोटं किती बोलावं आणि कितपत बोलावं हे प्रत्येकाने सिच्युएशन बघून ठरवावं. तसंच पुन्हा जमेल तेवढं, झेपेल तेवढंच खोटं आणि खरं बोलावं. आणि तुमचं कॅरेक्टर आणि तुम्ही हे मॅच होतं का खोटं बोलण्यात? हो, बऱ्यापैकी होतं. आता तर तुम्हाला जर सरांचं जर हे रूप बघायचं असेल तर तुम्ही बघाच म्हणजे काय होतंय आता. तर ह्याच नाटकातले काही असे किस्से आहेत का की जे तुम्हाला म्हणजे असे बॅकस्टेजला घडलेले किंवा स्टेजवर घडलेले किंवा पुकलं किंवा काय झालं असं काहीतरी एक गमतीशीर किस्सा सांगा ना. हीच सांगेल, कारण बॅकस्टेजला काय होतं हे याला हे बघायला माहिती. मला वेळच नाही, कारण पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत मला स्टेजवर थांबायचं पूर्ण आहे. stage त्यामुळे वर. बॅकस्टेजला काय काय होतं हे त्यांनाच माहिती आहे. या नाटकाचं मला असं वाटतं, म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं कधीतरी, जे रिसेंटली झालं होतं अण्णा बऱ्याच उपाध्याय. वेळांना. हो ना, नाही त्याच्याही आधी झालं होतं. मला असं वाटतं काही डायलॉग्स असे आहेत ना जे इथलाय का तिथलाय, तिथलाय का इथलाय असं कधी कधी होतं. आणि एका प्रयोगाला मी उडी मारणार होते, तुला आठवतंय? रजतनी जरा मला काय सांगितलं, मी कधीही उड्या मारतो. असं म्हणून मी गप्प बसले होते की नाही नाही, मी चांगली 2 पानं पुढे गेले हो. असते, कारण ते सेम ह्याचं जे वाक्य ते थोड्या वेळाने असणार होतं. Correct. आणि काय माझ्या डोक्यात चालू होतं मला माहित नाही. मला असं वाटलं ते आलंय आणि ते असं सस्पेन्स वालं वाक्य होतं जे मी जर तेव्हा बोलले असते तर आम्ही 2 पानं पुढे गेलो असतो. पण वेळीच आवर घातला आणि याला असं डोळ्यातच ह्याच्या आलं की काय प्लॅन आहे ह्याचा. आली ही जागेवर आली. आता तुम्ही जो किस्सा सांगितला की 2 पानं पुढे गेलेत, असा डायलॉग विसरला आणि सगळ्यांची तारांबळ ओढली ऍट अ टाइम, चौघं पण गोंधळले, असं झालं? मी नाही काही बोलू शकत याच्यावर. कारण हे जे चुकणं आहे तोच मी आहे. उगाच कारण हे काही सगळे अंड्या. हे बघ, दोन्ही वेळेला तुला आठवतं तर नाटकात एकदा हिनी मला 9,57,00,000 विंगेतनं खेचून आणला होता. नाही आता एक्झिट नाहीये, वाक्य आहे अजून. आता कुठे हात चालला. एकदा जसं मी तुझ्यावर चिडले होते, मला माझा डायलॉग आठवत नव्हता आणि मी चिडून तुला मी सांगितलं, आता सांगशील पुढचं. पुढचं बोल. संसार सुरळीत चालण्यासाठी तुम्ही जोडप्यांना काय टिप्स द्याल? मी काय टिप देणार, माझा संसार बघता. काय त्यांना मी काय टिप देणार बोलायला? काय नाही, पण डायरेक्ट गिव्ह अप केलंय सरांनी. नाही काय समजूतदारपणा एवढी एकच कोणाच्याही संसारातली गोष्ट असते, ती कमी अधिक प्रमाणात असतेच. काही लोकांचं थोडं ताणलं जातं, काही लोकांचं ताणलं नाही जात, पण दॅट्स इट. मी काय सांगणार, पुरुष नाही, म्हणून मी बायका जास्त सांगू शकतील, कारण स्त्रियांना बऱ्याच गोष्टी वाढत असतात संसारात, पुरुषांकडनं त्यांना अपेक्षा जास्त असतात. त्यामुळे आम्हाला आपल्याला सोयीचं वाटतं ते आपण करतोच.
पण पुन्हा तेच मग नका जमेल तेवढं करू. झेपेल तेवढं करत प्रत्येक स्वतःचा मार्ग काढत असतो संसार करताना. ते असं हे म्हणजे नियम असं काही तुला काही गाईड किंवा असं काही नियम नाही किंवा हे नाही असं केलं कीच बरोबर संसार होतो की असं केलं की चुकतं. ते प्रत्येकजण मार्ग हे काढतच असतो. आता तुम्ही एवढे एक्सपिरियन्स आहेत तुम्हाला एवढ्या वर्षाचा तुम्हाला काय वाटतं मॅडम? मला असं वाटतं की संसारातच नाही पण जनरली कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, मग ते आई वडिलांचं असो किंवा आईचं मुलाचं असो किंवा कुठल्याही मित्रमैत्रिणीचं असो, रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा आहे. ती एक गोष्ट जेव्हा एखादा माणूस द्यायचा बंद करतो किंवा घ्यायचंही बंद करतो तेव्हा प्रॉब्लेम्स चालू होतात. ह्या अशा टिप्स घेतलेल्या आहेत मी, तुम्ही पण घ्या. बघा आता काय जमतंय का ते. नाटक पाहिल्यानंतर अशी एकदम भन्नाट कमेंट काय आली होती तुम्हाला? मॅक्झिमम टाइम जी येते ती कमेंट पैसा वसूल क्या बात. की आणि 2 तासाचं नाटक खरं तर आहे पण काही लोकांमुळे ते 3 तास चालतं. सो सगळे असं म्हणतात की 3 तास पहिल्यांदा असं झालं की 3 तास बसून आम्ही फक्त हसतोय आणि एन्जॉय करतोय आणि कुठेही ड्रॅग होत नाही, कुठेही बोर होत नाहीये नाटक. काही लोक म्हणजे हे इशारा कोणाकडे होता तुमचा? मला नाही माहिती, मी आपलं असंच बोलले, मी कुणी पर्सनली घेऊ नये. याला संसार म्हणतात. तर एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न, नाटकातून युवा पिढीला काय घेण्यासारखं आहे? हसतेय ती. ज्या पद्धतीने लाफ्टर आलेला आहे, असा लाफ्टर घेण्यासारखा आहे. तुम्ही येणार आहात, खूप हसणार आहात, एंटरटेन होणार आहात. कसं खरं बोलावं ते नाटकातनं कळतं. तर आता खरं खरं सांग रॅपिड फायर. तर रॅपिड फायरचा पहिला प्रश्न आनंद सरांना आहे. बोला. आवडता अभिनेता कोण? नसरुद्दीन शाह. मुंबई की पुणे? पुणे. बाकरवाडी की आंबा बर्फी? आंबा बर्फी. आता हो की नाही सांगायचंय. बाथरूम मध्ये मोठ्याने गाणं गाता? नाही, अंधाराला घाबरता? मुळीच नाही. एका शब्दात खरं खरं सांग बद्दल नाटकाबद्दल सांगा. खुसखुशीत. तर आनंद सरांनी खरं खरं सांगितलेलं आहे या रॅपिड फायरमध्ये. आता आपण विचारूया प्रश्न रुचिता मॅडमला. काही स्वभावांची नावं घेईन, तो स्वभाव कोणाचा आहे तुम्ही सांगा. आनंदी किंवा हसमुख? मी. शीघ्रकोपी, लगेच राग येतो? आमच्यापैकी कोणीच नाही. शांत? तेही आमच्यापैकी कोणीच कोणीच नाही. नाही. मनमिळू? अंड्या. वैचारिक कोण आहे? आनंद. प्रेमळ? राहुल. समजूतदार? आता तू स्वतःकडे बघितलंस तर नाही चालणार. कोणी नाही, बेटर. हो, कोणी नाही. एव्हरीबडी. किंवा सगळे. दयाळू कोण आहे? सुलेखा. राहुल सर खरं खरं सांगायचंय. एका शब्दात नाटकाबद्दल सांगा. खरं खुरं सिरियल्स की नाटक? नाटक. प्रिया आहे की बोका सात बंड? ओके असतात भांडे. आता हो की नाही मध्ये ऍक्टिंग का डिरेक्शन? ऍक्टिंग. कार आवडते का बाईक राईड करायला आवडते? बाईक राईड. क्या बात आहे, मस्त. तर सुलेखा मॅडम खरं खरं सांगायचं आहे तुम्हाला. रॅपिड फायर एकदम पटकन उत्तर आलं पाहिजे. चित्रपट की नाटक? नाटक. 7च्या आत घरात की तेरी बिचू मेरी बिचू? 7च्या आत घरात. मुलाखत द्यायला जास्त आवडते की घ्यायला? घ्यायला. स्मिताताईंकडून जास्त काय शिकायला मिळालं? ऍक्टिंग की प्रोडक्शन? आवडतं पेट कोणतं? कुत्र की मांजर? कुत्रा. आता हो की नाही पटकन. मुलाखतीत उत्तर खोटे दिले तर चालतात? हो. मीडियाला पाहून कधी रस्ता बदलून गेलात का तुम्ही? नाही. आवडतं म्हणजे लोकांशी इंटरॅक्ट करायला हो, तुम्हाला of course आवडतं? आवडतं. क्या बात आहे, मस्त. तुमच्या फोन लिस्ट मधील कोणत्या पण एका ऍक्टरला तुम्हाला फोन करायचा आहे आणि त्याला सांगायचं आहे की 6 तारखेला रॉयल ओपेराला आपला शो आहे, तो बघायला यायचंय. Okay. आणि आणखी 4 लोकांना सांगायचंय. पटकन जो पहिले फोन लावल तो जिंकला. आणि उचलला पण पाहिजे का फोन? हा, मग उचलला तर पाहिजे. ए, loudspeaker कोणी वगैरे कोणाला लावलं एकदा? मी मुग्धा गोडबोलीला लावला. मी बायको लावला श्वेता मेंढळे. मी सुरेखालाच लावलाय. अरे, this- 6 तारखेला आपला फोन. आपला काय फोन प्रेम? लागलाय. मुग्धा. हॅलो श्वेता, दोन्ही कोण माझा लागले? फोन आव्हान जर 6 जानेवारीला 6 जानेवारीला पूजा. 6 जानेवारीला ऑपेरा हाऊसला प्रयोगाला या असं आवाहन काय कर. चाललंय? 6 जानेवारीला ना 6 आमचा जानेवारीला प्रयोग आहे आपला आणि प्रयोग त्याच्यासाठी आहे. तू नक्की रॉयल यायचं ओपेरा आहेस हाऊसला आणि नक्की आणखीन यायचं 4 आहे आणि लोकांना अजून घेऊन 10 यायचं. जणांना सांगायचं. थांब जरा, माझ्याकडनं पण सांग. Yes. ऑलमोस्ट. झालं. अडीचशे प्रयोग आहे 6 जानेवारीला ऑपेरा हाऊस. तर मी जिंकली Yes. कारण खरं खरं सांग. अरे काय? आता करता ती नंतर. थँक्यू. आय लव्ह यू. बाय. प्रयोग हे पण माझ्याकडनं सांग. मुग्धा फोन ठेव. बाय. मॅच ड्रॉ झाली आहे. तेवढ्यात मी खूप माझा पहिला लागलाय. नाही. माझा फोन पहिला नाही, तिचा पहिला लागला. नाही माझा का मी ऑल रिंगिंग मी स्पीकरवर टाकलो लगेच. नाही. बरं, मला उचल. पहिले यांचा लागला. इतक्या त्यांनी म्हणायच्या आत इतक्या लगेच रिंग पहिल्यांदा कोणाची वाजते? माझी. म्हणजे तू आधी कारण तसं केलंस त्यांनी ना. बायकोला केला. अच्छा, तुम्ही लावून ठेवला होता बायकोला अरे केला. कसं बोल, इथे होता फोन लावून कसं ते ठेवेल नाही, फोन? लागला anyway माझा. चला झालं.
असेच नवनवीन कार्यक्रम पाहण्यासाठी अस्सल मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा तिसरी घंटा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी कोणते गेस्ट तुम्हाला या कार्यक्रमात आणायला आवडतील आम्ही त्यांना घेऊन येऊ.